अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कर्जमुक्ती मिळवण्यासाठी, कर्जातून मुक्तता होण्यासाठी, कितीही कर्जाचा डोंगर असेल तर तो कमी होण्यासाठी, बघा जर तुम्ही कुठूनही कर्ज घेतलं असेल, मग ते बँकेतून असेल, एखाद्या पर्सनल कंपनीमधून असेल, एखाद्या पर्सनली व्यक्तीकडून असेल आणि ते जर कर्ज फेडण्याची तुमची इच्छा असेल तर ते फिटण्यासाठी मी एक विशेष आणि प्रभावी उपाय सांगणार आहे। हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यात कितीही मोठं कर्ज असेल तर ते कुठेतरी समाप्त होईल। कितीही कर्ज बाजारी तुम्ही झालेला असेल, मग शेती ठेवून गहाण ठेवून असेल, घर गहाण ठेवून असेल, तर तुमच्याकडे इतका तरी पैसा आवर्जून येईल की तुम्ही त्या कर्जाचे हप्ते फेडू शकाल। कुठूनही कर्ज घेताना ते खूप सोपं वाटतं, हलकं वाटतं, आपण सहज कर्ज घेऊन जातो, पण जेव्हा ते फेडण्याची किंवा फिटण्याची वेळ येते तेव्हा प्रत्येकाच्या नाकी नऊ येतात। एक हप्ता फेडण्यासाठी बऱ्याच वेळा असं होतं की सुरुवातीचे हप्ते फेडले, पण त्याच्या नंतर कंडिशन अशी झालेली आहे की EMI भरण्यासाठी जवळ एकही रुपया नाहीये, घरातल्या सांभाळता येत नाही, आता कर्जाचे हप्ते फेडू कसे। बघा, बऱ्याच माझ्या ताई दादांच्या कमेंट्स आहेत, ताई आम्ही कर्ज घेताना घेतले पण आता ते आमच्याकडनं फिटलंच जात नाही, त्याच्यासाठी काहीतरी सेवा सांग। आता तुम्हाला अशी एक सेवा सांगणार आहे, जी सेवा सुरू केल्यानंतर तुम्ही घेतलेलं जे कर्ज आहे हे कर्ज कुठेतरी कमी होत जाईल, इतके तरी पैसे तुमच्याकडे आवर्जून येतील की तुम्ही तुमच्या कर्जाचे हप्ते फेडू शकाल। बघा, आता असं नाही की सेवाने उपाय केला म्हणजे पैशांचा पाऊस पडतो, लाख करोड रुपये मिळतात, पण एक लक्षात घ्या, जेव्हा आपण खूप कष्ट खूप मेहनत करतो पण जेव्हा नशीब साथ देत नाही ना तेव्हा काहीच घडत नाही। पण कष्ट करतोय, प्रामाणिक कष्ट करतोय, प्रामाणिक मेहनत करतोय आणि त्या कष्टांना जर नशिबाची साथ लाभली ना तर मग सगळं काही साध्य होऊन जातं, आयुष्यामध्ये जे जे हवं ते मिळत जातं। याच कष्टांना नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला उपाय आणि सेवा आपल्या आयुष्यामध्ये करणं खूप गरजेचं असतं आणि हे मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे। कष्ट मेहनत कुणाला चुकलेलं नाही, ते करायचंच आहे आणि त्यासोबत हे उपाय करायचे, तरच ते उपाय आपल्याला लाभ देतील। बघा, आता जो उपाय तुम्हाला सांगणार आहे तो खास कर्जमुक्तीसाठी आहे, तुमच्या आयुष्यामध्ये असलेले जे कर्ज आहे ते फिटण्यासाठी आहे। खरं तर कर्ज घेतलेली जी ही व्यक्ती असेल ती कधीच तुम्हाला व्यवस्थित हसताना दिसणार नाही, त्या व्यक्तीच्या डोक्यात सतत डिप्रेशन असतं, चार लोकांच्यात गेल्यानंतर असेल, समाजात फिरतानाही असेल, ती व्यक्ती सतत तुम्हाला नकारात्मक दिसत असते, कारण डोक्यामध्ये कर्ज जे आहे हे सतत असतं। आता तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, हा उपाय केल्याने तुम्हाला 1001% सांगते, कितीही मोठं कर्ज असेल तर ते कुठेतरी कमी होत जाईल, संपत जाईल, पैसा येत राहील आणि आपलं जे कर्ज आहे ते फिटत राहील। आता काय उपाय आहे हे सगळं काही पुढे सांगणार आहे, त्यासाठी फक्त आपला आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। बघा, हा उपाय आपल्याला सलग 11 गुरुवार करायचा आहे। 11 गुरुवार न चुकता, एकही गुरुवार मध्ये स्किप न करता, कुठल्या गुरुवारी सुतक असेल, मासिक धर्म असेल तर मग पुढचा गुरुवार काउंट करायचा आहे, त्या गुरुवारी हा उपाय आपल्याला करायचा नाही। या उपायासाठी आपल्याला कामधेनू असणारा, इच्छापूर्ती असणारा किंवा ज्याच्यावरती दिव्य शक्तीचा वास असणारा औदुंबराचं, ज्याला आपण झाड म्हणतो किंवा उंबराचं झाड म्हणतो, या झाडाच्या जवळ आपल्याला हा उपाय करायचा आहे। बघा, सगळ्यात पहिले सगळे 11ही गुरुवार सेम याच पद्धतीने हा उपाय करायचा आहे। पहिल्या गुरुवारी काय करायचं तर तुम्हाला एक आरतीचं औक्षणाचं ताट घ्यायचं, त्याच्यामध्ये हळद, कुंकू, अक्षद, फुलं, एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, त्यासोबत तुम्हाला एक तांब्याभर पाणी आणि त्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद घालायची आहे, ठीक आहे, त्यासोबत एक नारळ घ्यायचा आहे। हे सगळं घेऊन तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाजवळ, औदुंबराच्या झाडाजवळ जायचं आहे। बघा, औदुंबराचं जे झाड आहे, ज्याला दिव्य शक्तीने भरभरीत असलेलं झाड म्हटलं जातं, याच्यावरती ब्रह्म, विष्णू, महेश ह्या सगळ्या देवांचा वास असतो, याच्या खाली दत्तगुरूंचा वास असतो, याच्यावरती आपल्या महाराजांचाही वास असतो। 33 कोटी देवांचा वास असणारा हा औदुंबर वृक्ष अत्यंत पवित्र आणि विशेष महत्त्वाचा मानला जातो। तर याच वृक्षाची आपल्याला कर्जमुक्तीसाठी पूजा करायची आहे, याच वृक्षाची आपल्याला सेवा करायची आहे। सगळ्यात पहिले गुरुवारी आपल्याला औदुंबराच्या झाडाजवळ जायचं, समोर तुम्हाला एक शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा तेलाचा लावा, त्या दिव्यामध्ये आठवणीने चिमूटभर हळद घालायची आहे। त्यानंतर जे पाणी घेऊन गेलेलो आहोत, ज्या पाण्यामध्ये आपण
हळद घातलेली आहे. हे पाणी जे आहे ते औदुंबराच्या वृक्षाला तुम्हाला अर्पण करायचं आहे. ठीक आहे. अर्पण करून झालं की त्यानंतर एक श्रीफळ म्हणजे एक नारळ घ्यायचं आहे. नारळ व्यवस्थित धुतलेला म्हणजे व्यवस्थित त्याच्यावरती पाणी वगैरे ओतून तो स्वच्छ असलेला पाहिजे. हा जो नारळ आहे या नारळावरती तुम्हाला फक्त कर्ज असं लिहायचं आहे. नारळावरती हळद कुंकू मिक्स करून त्याने तुम्हाला एकच शब्द लिहायचा आहे, तो म्हणजे कर्ज. खाली एखादं स्वस्तिक काढलं तरीही चालेल. आणि हा जो नारळ आहे तो तुम्हाला औदुंबर वृक्षाच्या जवळ ठेवायचा आहे. हे सगळं करून झालं की त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये एक पळीभर पाणी ठेवायचं. आपला जो उजवा हात आहे त्या उजव्या हातामध्ये पाणी ठेवायचं आहे. थोडेसे तुम्हाला तांदळाचे दाणे म्हणजे अक्षता ठेवायचे आहेत. यानंतर तुम्हाला तुमची जी इच्छा असेल, जे कर्ज असेल ते कर्ज मुक्त होण्यासाठी तुम्हाला तिथे औदुंबर वृक्षाच्या जवळ प्रार्थना करायची. माझ्या आयुष्यात ह्या लाखांचं कर्ज आहे किंवा इतकं कर्ज आहे, ते कर्ज फिटण्याची क्षमता माझ्यामध्ये निर्माण करा किंवा माझ्याकडे इतकी आवक येऊ द्या की माझं हे कर्ज जे आहे ते फिटून जाईल, पैशांचा ओघ वाढू दे आणि माझं कर्ज जे आहे ते समाप्त होऊ दे. असं सगळं म्हणून तुमच्या मनामध्ये जे जे असेल ते तुम्हाला तिथे व्यक्त करायचं आहे आणि त्यानंतर हातातलं जे पाणी आहे ते औदुंबर वृक्षाच्या जवळ तुम्हाला सोडून द्यायचं आहे. ठीक आहे. हे झालं की त्यानंतर आपल्याला एका छोट्याशा वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे. चिमूटभर हळद घालायची आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. जर चंदन पावडर असेल, केशर असेल तर ते पण आवर्जून घाला. नसेल तर फक्त हळद आणि पाणी घातलं तरी चालेल. ते मिक्स करून तुम्हाला औदुंबराच्या बुडाला, हे औदुंबराचं झाड आहे, ह्या फांद्या वगैरे आहेत आणि हे बुड आहे, तर बुडाला तुम्हाला याचं थोडंसं लेपन करायचं आहे. म्हणजे बुडाला हे तुम्हाला लावून घ्यायचं आहे. जसं हळदीचं लेपन उंबऱ्याला करतो सेम तसंच औदुंबराच्या बुडाला तुम्हाला हे लेपन करायचं आहे हळदीचंच. ठीक आहे. हे करून झालं की त्यानंतर तुम्हाला इच्छापूर्तीचा जो अध्याय आहे तो म्हणजे गुरुचरित्रातील 18वा अध्याय. हा 18वा अध्याय तिथे बसून तुम्हाला 11 वेळा वाचायचा आहे. कमीत कमी तुम्हाला 11 वेळा तिथे एक आसन पण घेऊन जा बसायला, आसनावरती बसा आणि इच्छापूर्तीचा हा जो अध्याय आहे आपला गुरुचरित्रातील 18वा अध्याय, तर तो तुम्हाला 11 वेळा म्हणायचा आहे म्हणजे वाचायचा आहे. हे करून झालं, अध्याय वाचून झाला की त्यानंतर जो श्रीफळ, जो नारळ आपण तिथे ठेवला होता कर्ज असं लिहून, तर तो जो नारळ आहे तो तिथे आपल्याला फोडायचा आहे. त्यातील एक वाटी जी आहे ती औदुंबराच्या झाडाखाली ठेवायची आहे आणि दुसरी वाटी जी आहे ती घरी घेऊन यायची आहे. त्याचं काहीतरी गोड करायचं आहे आणि घरातील सगळ्या सदस्यांनी, घराच्या बाहेरील नाही तर घरातीलच सगळ्या सदस्यांनी याचं काहीतरी गोड जे काही बनेल ते खायचं आहे. बघा गुरुचरित्रातील 18वा अध्याय हा प्रत्येक इच्छा पूर्ण करतो. हा अध्याय इतका ताकदशील किंवा इतका ताकदवान आहे की हा अध्याय वाचल्यानंतर काही मिळालं नाही असं होतच नाही. विशेष करून पैसा येण्यासाठी किंवा पैशांचे प्रश्न सुटण्यासाठी, कर्जातून मुक्तता मिळवण्यासाठी, कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी हा अध्याय विशेष महत्त्वाचा असतो. हा 11वा वेळा अध्याय तुम्ही वाचल्याने नक्कीच तुमच्या प्रती दत्तगुरु भगवान श्री विष्णू, ब्रह्म विष्णू, महेश, माता लक्ष्मी या सगळ्यांचा आशीर्वाद तुमच्या प्रती प्राप्त होईल. तुमची जी इच्छा असेल ती इच्छित मनोकामना त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल आणि जेव्हा तुमची इच्छा त्यांच्यापर्यंत पोहोचली जाईल ना, तेव्हा नक्कीच तुमची किती कठीण असणारी इच्छा पूर्ण होईल. बघा तो जो नारळ आपण तिथे फोडाल म्हणजे काय, तर आपण जे कार्य केलेलं आहे, आपण जी सेवा केलेली आहे ती सिद्धीस गेलेली आहे किंवा तिची फळप्राप्ती झालेली आहे. कुठलीही सेवा पूजा आपण जेव्हा बघतो तेव्हा सुरुवातीलाही आपण नारळ फोडतो आणि शेवटीही पण आपण त्या पूजेच्या नंतर पण आपण नारळ फोडतो. कारण कुठलंही कार्य जर सिद्धीस जायचं असेल, त्याचं फळ प्राप्त करायचं असेल तर श्रीफळ फोडणं किंवा श्रीफळ वाहणं खूप महत्त्वाचं आहे. बघा जेव्हा तुम्ही ही सेवा सुरू कराल तेव्हा सुरुवातीला तुम्ही नारळ वाहाल, त्यानंतर त्या नारळाचं पूजन होईल आणि जेव्हा तुमची सेवा पूर्ण होईल तेव्हा तो नारळ तुम्ही फोडाल. म्हणजे तुमचं कार्य, तुमची सेवा, तुमची इच्छा ही सिद्धीस गेलेली आहे आणि सिद्ध झालेली कुठली सेवा आहे ती तात्काळ पूर्ण होते. असं सलग 11 गुरुवार करायचं आहे. किती? 11 गुरुवार. या उपायाने असंख्य पटीने लाभ होईल. पुन्हा एकदा सांगते, भरभरून यश मिळेल. सगळ्या आयुष्यातील संकट सुटत जातील, समाप्त होत जातील, कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होत जातील. कितीही कर्ज असेल ते कमी होत जाईल, पैसा येत राहील आणि कर्ज फिटत राहील. अत्यंत साधा सोपा उपाय सांगितलेला आहे. आवर्जून हा उपाय नक्की करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.